अमरावती उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या सूचनेनुसार क्रॉप्सॅप अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपरी निपाणी येथे शास्त्रज्ञ भेटीचे आयोजन करण्यात आले होते। या भेटीदरम्यान पिंपरी निपाणी गावातील शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाची पाहणी केली असता गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावास सुरुवातीला खाल्ल्यास दिसून आल्यास त्यावर कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथील शास्त्रज्ञ के.पी. सिंग यांनी गुलाबी बोंडअळीच्या सुरुवातीच्या काळात कुठल्या उपाययोजना करायच्या व गुलाबी बोंडअळीचा पुढील प्रादुर्भाव नियंत्रणात कसा येईल याबाबत त्यांनी माहिती शेतकऱ्यांना दिली। कपाशीवरील डोमकळ्या तोडून नष्ट करणे, निबोडी अर्काची फवारणी करणे, कामगंध सापळे लावणे, आवश्यक तिथे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले। तसेच पुढे येणाऱ्या अमावस्येदरम्यान गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो। ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। त्याचप्रमाणे सोयाबीन किडीवरील उपाययोजना सांगून कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत सुद्धा मार्गदर्शन केले। तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी गुलाबी बोंडअळीबाबत उपाययोजना शेतकऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवणे तसेच वार्ताफलकावर लिहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपाययोजनेबाबत अवगत करण्याच्या सूचना क्षेत्रीय कर्मचारी यांना दिल्यात। भेटीदरम्यान गावातील शेतकरी मंडळ, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।